36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मेळघाटातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये अन्न विषबाधेच्या सलग घडणाऱ्या घटनांनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलंय. टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याची घटना ताजी असताना अवघ्या 24 तासांमध्ये धारणी तालुक्यातील बिजूर हावडी येथील आणि सावलीखेडा शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचीही जेवणानंतर प्रकृती बिघडल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. आणि या तीनही घटनांमध्ये 150हून अधिक विद्यार्थी बाधित झाल्याची माहिती समोर येते. पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आदिवासी विद्यार्थ्यांचा वाली कोण, त्यांच्या जीवाशी खेळतंय कोण, असा संतप्त सवाल आता पालक, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. या घटनेनंतर संपूर्ण मेळघाटात संतापाची लाट उसळलेली आहे. विविध आदिवासी सामाजिक संघटना, विविध विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आश्रमशाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेची, पुरवठा व्यवस्थेची, साठवणुकीची आणि संबंधित कंत्राटी यंत्रणेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्यातील अन्न आणि औषध प्रशासन, अन्न सुरक्षा विभागाची जबाबदारी तुकाराम मुंडे यांच्याकडे असल्यानं त्यांनी या सलग घडलेल्या घटनांची तातडीने गंभीर दखल घेऊन संबंधित अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी अशी मागणी होती आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे धारणी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयही चौकशीची भोवऱ्यात सापडलेल्या आहे. आश्रमशाळांमधील अन्न पुरवठा देखरेख आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यासाठी आंदोलन छेडण्याची चर्चा आता मेळघाटामध्ये रंगू लागलेली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी वारंवार होत असलेल्या निष्काळजीपणाबाबत शासनाने कठोर भूमिका घेतली नाही तर प्रश्न राज्यव्यापी आणि देशव्यापी आंदोलनाचं रूप धारण करू शकतो, असा इशारा विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर नितीन वरखडेसह कॅमेरामन प्रकाश आठवले, अमरावती.